राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे फिडरवरून शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी वाळवे परिसरातील 10 गावातील शेतकऱ्यांनी केली आहे। त्यासाठी वाळवेमधील महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। सध्या शेती पंपांना प्रामुख्याने रात्रीचा वीज पुरवठा होत असून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे फिडरवरून शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा करा या मागणीसाठी वाळवे परिसरातील 10 गावातील शेतकऱ्यांनी वाळवे महावितरण अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं। सध्या वन्य प्राण्यांचे शेतकऱ्यांवर हल्ले वाढले आहेत, त्यामुळे रात्री शेती पिकांना पाणी पाजणं धोक्याचं आहे। त्यामुळे शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा करा अशी मागणी सरपंच प्रभाकर पाटील यांनी केली। शेती टिकवायची असेल तर सिंचन अत्यावश्यक आहे, मात्र रात्री शेतीपंप सुरू करण्यासाठी शेतात जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवसा शेती पंपांना वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। दरम्यान सध्या कसबा वाळवे फिडरवरील दुरुस्ती सुधारणा काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी सुमारे 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर दिवसा शेती पंपांना वीज पुरवठा देणं शक्य होईल असा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला। मात्र ही कामं पूर्ण होईपर्यंत आठवड्यातून किमान 4 दिवस तरी दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली। यावेळी माजी सरपंच सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।